अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीच्या शशिकर वाढ जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामीचरित्र अध्याय दय वाढले। द्वादश दयांच्या अंती श्रीपद भट्ट बाळापा प्रती कपट युक्तीने फसुपादी परी झाले व्यथची। स्वयंपाक अधिक करावयाचे लज्जा वाटत असे त्याचे त्यात एक समयासे काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलत सद्गुरु बाळापा म्हणे समजला। सेवकेरा माझे वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे तिने सेवेकरास नित्य त्रास द्याव्या व्यथचे नाना प्रकार बोलन करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता ती यायचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसे बाळाप्पा ते उठविले तैपासूनही बाळाप्पाशी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडीते अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याची घरी येत तो चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याच्या बहुत असे सांप्रत लागले। दिवाळीचा सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ती समर्थाशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीच्या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळपाजवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयाशी हार नाही आमापाशी बाळाप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे जवाब दिला। चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावी राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाले नवल परी बैसी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी त्याची करून या झोळी समर्थ करी घेतली अल्लक शब्द उच्चारिला म्हणजे भिक्षा द्या आम्हाला। त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातले। कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आलं न लागता क्षण एक 100 गंती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रे ना स्वस्त आता असावे। पाहुण्या द्रव्यासी आनंद झाला तयासी वर्ण आले मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पाचे दूर केले बाईसी बरे वाटले। ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडंकरी बवसाळ ते ऐकून बाळाप्पासे दुःख झाले मानसी सोडून स्वामीचरणासी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येतं त्याचे आसन दाखवावे। बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजवणी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासे आनंद झाला बाईसी गर्भ बरे ती कोणासे मानेनाशी झाली। सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविते परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्याचे हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे। परी राणी सभिहुनी तैसेने केले तयानी समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले त्यासी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणामध्ये सत्वर फौजदारासी समर्थ काही एकन बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या। स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून। बाळाप्पा बोलले त्यासी द्रवशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसे स्वामी सेवा करू की। बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करिवले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला। बाळाप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले। दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगी करती धार्मिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करती सद्भावे जे नमस्कार येते त्यावरी होती कृपाळू। अक्कलकोट निवासिया जय जयजी स्वामी राया रात्र दिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते। येथे श्री स्वामीचंद्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय गूढहा। येथे श्री स्वामीचंद्र सारामृत त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जय जी करुणाघना जय जय जी अघशमना जय जय जी परमपावना दीनबंधू जगद्गुरु
प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करुणी प्रातकर्मे आटपोनी, मग बसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन घालावे, शुद्धतक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे, धूप दीप नैवेद्य फल धामून दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य घालणे स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे, सद्भावे करून धूप दीपारतीने अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना, जय जयाची अगरणा परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या, जय जयाची पुरम पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पे, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादे समग्र तूच रूपे नटलासे, करता आणि करविता तूच हवे आणि होता, दाता आणि देवविता तूच समता निश्चय, जंगमाने स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आदिम्याग्र कोठे नसे पाहता, असोन्या निर्गुण रूपे नटलासे सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेष, वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखी निचिती शिंदला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समता, कृपा कटाक्ष दीनानाथा, दासाकडे पहावे आता युतकी प्रार्थना, आणावी जेव्हा आपुल्या मना, कृपा समुद्रिया मेना, अष्टदैजे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सुखे देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिलं तीरथ, वनामतज्ञ साचार प्राप्त होऊ मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न वाद तुझ्या कृपे, किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञातिमिने निरसोन ज्ञाना हृदय प्रकोटपे, शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःखे हे निरसो तुझ्या बरणी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने होआ सुगम, दुर्गम जो बहु पंत, व्यवहारी वतता न पडो भ्रांती चित्ता, अंगी नयावे असत्यता, सत्य विजय सर्वदा, आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करुणे समता, असोनिया संसारात प्राशिंत व नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषणीय तत्वता वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोषमय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र तेने जपावा अहोरात्र, तेने सर्वात पाविजे, प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील, कैसे करावे स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ते तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात, जयाशी भक्तीचा दंभ वेतन निष्फळ भक्ती तयांचे, इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकत भावे भक्त, चतुर्दशोध्याय गोड हा, श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येती हाता, पाप ताप दैन्य वाता तेथे काही न उरेचे, सर्व कामना पुरवण अंती दाविते सुरभुवन, जे नरकते नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगलवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयाशे, शीतोष्णाची भीती नसेचे ज्याची अचित्ती, सध्या अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटेची, तेथे करता स्वामी भक्ती जन हसती तयाते, त्यावेळी मंगलवेड्यात बाळप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत धीन स्थिती तयांचे, तो एके दिन फिरत फिरत सहजवना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज, कंटकशय्या करून ती एवरे केले शयन, ऐसे नवल कोण लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटून माथा देवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करुणी, दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे, पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती, वरदवस्त ठेवी ती तत्काळ मस्तिके तयांचे, बासाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासून, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे, मग बासाप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता, करीत असे आकांता मने घर बुडाले, बासाप्पा येता गृहाशी दृष्टोत्तरे बोले त्यासी, मने सोडेले संसाराशी वेड काय लागले, परी बासाप्पाचे चित्त स्वामीजन्य आशक्त, जनापवादा न भीत जसे चाड कोणाचे, एके दिवशी अरण्यात बासाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाले असे रात घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे, दोन प्रहर होता रजनी समत उठणे चालले, पुढे जाता समत बासाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडते, परी बासाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली वृत्ती देह भांडा नसेची, तो समते केले नवल, प्रगट झाले असंख्य वायाला, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान, पाद स्पर्श सर्पा झाला, बासाप्पा भाणावरी आला, अपरिमित देखील सर्प समूह तो इकडे, वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहुण्या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो त्यासी मधुरोत्तरी समत काय बोलले, मिळू नको या समय जितके पाहिजे तितके करी, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ बासाप्पा बाई सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस टाकेत एका सर्पावरी, गुंडोळीने सर्पात त्वरित, सत्वर उचलून
लोणी घेत सर्प तव सर्प झाले गुप्त तेजी नष्ट झाले. तेथून या परतले सप्तग्रामा माझे आले. बासापाच सहित बैसले समत एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बासा बसवडीने पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाक्षुणी निवाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो स्वत्वर. सुखी करावा संसार दारा पुत्रा पोषीजे. असो तो बासाबा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समत मंत्र जपे अत्यंतरे. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रवृत्त कथा समत. सदा भावेद परसोत पंचदशोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.